तर सगळ्यात पहिले सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय. तर चला तुम्हाला सगळ्यात आधी जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर चला सगळ्यांना माझं छोटंसं घर दाखवत आहे. तर सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूया इथून. तर बघा आमच्या घराच्या बाबासाहेबाची आणि गौतम बुद्धाची मूर्ती कशी वाटली तुम्हाला तर नक्की कमेंट करून सांगा. तर बघा हे इकडे सुद्धा काही फोटो लावलेले आहेत आणि हे बघा हे आमचा पलंग आहे छोटासा. आणि इकडे बघा ही मशीन आहे माझी. मी मशीन क्लास केलेला आहे पण जास्त काही केलेला नाही, त्याच्यामुळं अर्धा क्लास केला आणि मला येत होते पण मी हातमध्ये साफ केले नाही. ही मशीन घेतली होती. तर ही मशीन बघा इकडं आहे आमचं फ्रीज. तर बघा हे आहे फ्रीज आणि हे आहे माझं कपाट. तर बघा इकडे गोधड्या वगैरे ठेवलेले आहेत आणि ही आहे आमची एक छोटीशी रूम. तर बघा ही रूम आहे आमची. कशी वाटली नक्की सांगा. तर बघा ही आहे आमची पहिली रूम. तर चला तुम्हाला दुसरी रूम दाखवते. तर हे बघा आपण आलो आहे आता दुसऱ्या रूममध्ये. तर ही बघा ही आमची दुसरी रूम आहे. इथं पण बघा बाबासाहेब फोटो वगैरे आहेत आणि ते रॅक आहे, रॅक भांड्याचं आणि ही बाज आहे. तर ही बघा ही अशी रूम आहे आमची. इथे पण हे पसारा वगैरे ठेवलेला आहे, गोदड्या गिदड्या सर्व ठेवलं आणि इथं गौतम बुद्धाचा मूर्ती आहे. ही आमची बॅग, आम्ही काल गावावरून आलेलो बॅग आहे. हे बघा इथं सामाईन सगळ्या घरात असा पसारा झालेला आहे. तर बघा असं घर झालेलं आहे, रंगाने चित्राने रंगून निघलेलं. आणि चला तर तुम्हाला दाखवते पुढचं आमचं किचन कसं आहे. तर बघा हे आहे आमचं किचन रूम. तर हे आहे कपाट, कपाटावर भांडे लावायचे राहिलेले घासलेले. हे आहे कपाट आणि इकडं डब्बे गिब्बे सर्व हे डब्बे आहेत मसाल्याचे जे राहतात ते. इकडच्या साईडनं बघा हा सुद्धा एक कडापा आहे, तिकडच्या साईडनं सुद्धा तो कडापा आहे. हे सर्व भांडे आणि इकडे बघा खाली सरा पसारा आहे. हे आमचं छोटंसं किचन रूम. तर बघा आणि आम्ही स्वयंपाक वगैरे इथंच करतो, खाली बसून इथं पाटावरती बसून इथंच स्वयंपाक करतो. गॅस इथंच ठेवलेला आहे. तर गॅस इथं ठेवला आणि बघा हे सर्व सामाईन हे आहे. तर ही आमची छोटीशी रूम. तर चला तुम्हाला थोडंसं लांबून दाखवते. तर बघा ही आहे छोटीशी रूम, किचन रूम आहे छोटीशी. तर चला आता तुम्हाला दाखवत आहे मी बाहेरचं. आमच्या घरात एवढा पसारा आहे ना, खूप पसारा आहे म्हणजे खूपच पसारा आहे. तर तुम्ही बघू शकता, तुम्ही पण म्हणसाल की एवढा पसारा कसा काय तुमच्या घरात. तर बघा आता उतरली मी पायऱ्याच्या खाली. तर इकडं बघा हे कपडे वगैरे सगळं आणि हे पसारा सगळा आहे कपडे. ही मशीन एक आहे. हे इकडं पसारा बघा छोटंसं. आमचं घर कमी आहे आणि आमचा पसारा जास्त आहे. तरी इथं माझी मुलगी अभ्यास करते. हे बघा बाहेरचं हे झाडं वगैरे मस्त छानपैकी झाडं आहेत. आज मस्त ऊन तपलं आणि पाऊससुद्धा चालू होता पण थोडंसं ऊन पाऊस चालूच आहे. तर हे बघा इकडं हे झाडं येतं हिरवेगार, पावसामुळे हिरवगार झालं. आणि हे आहे पेरूचं झाड. तर पेरूच्या झाडाला खूप सारे पेरू आले आणि लिंबुणीचं झाडसुद्धा आहे, त्याला पण खूप सारं पेरू आले. घरातल्यापेक्षा बाहेर थोडं करमते एवढं आमच्या घरात पसारा आहे. तर तुम्ही बघू शकता. तर बघा हे सर्व पसाऱ्याने भरलेलं हे मस्त. इथं बघा लिंबू आले आणि लिंब पेरू पण मस्त मोठे मोठे पेरू आले याला. हे बघा किती छान छान पेरू आले, पिकलेले आहेत. पण कसं ह्या पावसाळ्यामुळे ना पेरूमध्ये अशी किडे निघू राहिले, त्याच्यामुळे जास्त पिकलेला आम्ही काय खात नाही. सगळे पडून असे सडायले, पण खात नाही कोणी कारण त्याच्यामध्ये सध्या किडे निघायले. तर कसं वाटलं तुम्हाला आमचं छोटंसं घर आणि पसाऱ्याने भरलेलं तर नक्की कमेंट करून सांगा. तर चला बाय बाय आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा. असंच माझं पहिलं चॅनल मोनोटाईज व्हायला आलं आणि माझं यूट्यूबवाल्याने माझं चॅनल हे केलं, त्याच्यामुळं पण मी हिंमत नाही हारली. माझं ते चॅनल जरी त्यांनी डिलीट केलं तरी मी नवीन चॅनल खोलून प्रयत्न करत आहे. फक्त तुमच्या सपोर्टाची आणि तुमची गरज आहे. तर नक्की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तर चला बाय बाय.